देवानां प्रदेभ्यो नमो विष्णुकेभ्यो नमः विजयन्वत्केभ्यो नमः आदिरन्तेभ्यो नमः विवत्केभ्यः तराप्यन्तसत्पदे तरितरिलोलित येषां पुरुषाणां येषां पशूनां माभिर्मारोप येषां किञ्चनामवद या ते रुद्रशिवा तं शिवा विश्वा वेदशी शिवा रुद्रसवेश्वचिता नमो जीवसे इमा रुद्राय दौसे कपल इंदोरला माझ्या काही मित्रांच्या फेसबुक वॉलवर मला समजलं की या पवित्र पादुका गजानन महाराजांच्या इंदोरला आलेल्या आहेत आणि मग मी त्यांना फोन लावला की इथे पादुका कुठून आल्या, या पादुकांचं काय महत्त्व आहे त्यांनी मला सांगितलं. मग मी त्यांचा कार्यक्रम विचारला तर ते म्हणाले की हे आता जे दिनेश आनंदराव देशमुख साहेब आलेले जयपूर जिल्हा बुलढाणा ते त्यांना शुजालपूर जाणार आहे. तर मला लक्षात आलं की शुजालपूरहून भोपाळ तर 100 किलोमीटर आहे. म्हणून मी त्यांना त्यांचा नंबर मागितला. मग मी त्यांच्याशी बोललो की काय आपण भोपाळला येऊ शकता का उद्या. तर ते म्हणाले नाही, माझा मुक्काम तर शुजालपूरला आहे, मी सकाळी येतो शुक्रवारी. मी म्हटलं त्यांना की सकाळी जर तुम्ही कार्यक्रम थोडा बदल केला आणि जर गुरुवारी तुम्ही संध्याकाळी त्या लवकर निघाला शुजालपूरहून समजा 4 या 5 वाजता सुमारास निघाला तर 2 तासात तुम्ही ते याल तर गुरुवारच्या निमित्ताने इथे भोपाळला जे महाराजांचे भक्त आहेत त्या महाराजांच्या भक्तांना इथे त्यांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ मिळेल. तर त्यांनी माझी विनंती स्वीकार केली आणि त्यांनी मुक्काम जो शुजालपूरला रात्री करणार होते तर त्यांनी म्हणाले ते की मुक्काम मी भोपाळला करतो म्हणजे भोपाळकरांनाही पादुकांचे दर्शन लाभतील आणि त्यांना पण हा जो लाभ तुमच्या मनात इच्छा आहे की हा लाभ त्यांना मिळावा तर मी तो प्रयत्न करतो. म्हणून ते मग शुजालपूरला तो कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होता. त्यांनी तो कार्यक्रम प्रीपोन केला आणि तो 4 वाजताच त्यांचा मला फोन आला की मी शुजालपूरहून आता निघतो आहे. तर अंदाज आला की ते 6:30पर्यंत येतील. म्हणून आम्ही कालच मग मी श्री विलास बुचके आपले जे सद्गुरुनाथी सहकारी बँकेचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली की दादा असा कार्यक्रम आहे आपण कुठे करायचं. मग त्यांनी सुचवलं की हा कार्यक्रम महाराष्ट्र समाजामध्ये करूया, कसं करायचं. तर ते स्वरूपाचा विचार केला. मग त्यांना मी सांगितलं की पूजा आपण पादुकांची करू शकतो. त्यानंतर त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली की आपण झुणका भाकरचा प्रसादही सगळ्यांना देऊया. तर असं आम्ही काल तातडीने संध्याकाळी मला वाटतं 8 वाजता तो पोस्टर आम्ही बनवला होता लोकांना सूचना करायचा आणि आपले जितके मराठी भाषिक लोकांचे जे ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावर तो पोस्टर बनवून टाकला आणि तो व्हायरल झाला. त्यानंतर तुम्ही बघितलं की आज जी लोकसंख्या आम्ही जी अपेक्षा केली होती की 40-50 पण लोक झालेत. आम्ही मानून की महाराजांची इच्छा होती त्याप्रमाणे लोक आले. पण आज तुम्ही स्वतः पाहिलं की संख्या जी आहे ते 200पेक्षा जास्त संख्या होऊन गेली होती. धन्यवाद. शेगावचे 1908 साली माझ्याकडे आजोबाच्या काळात 3 दिवस मुक्काम होते. त्या 3 दिवसाच्या मुक्कामात ज्या पलंगावर झोपले त्यांनी वाजवलेलं ढोलाचं साहित्य, ज्या टांग्यात बसून आले त्याचे घोड्याचे खोगीर आधी माझ्याकडे काय आहे. संत गजानन महाराज कंबळनाथ म्हणून एक मंदिर होतं तिथून माझ्या घरी टांग्यात बसून आले होते आणि जेव्हा 3 दिवस ते राहिले तर 3 दिवस त्यांनी माझ्या आजोबांकडून अन्नदान करून घेतलं. अन्नदान करून 3 दिवस भजन वगैरे झालं आणि जाताना ह्या पादुका प्रसाद म्हणून माझ्या आजोबांना त्यांनी दिले. तर झोपताना ह्या पादुका त्यांच्या उस्त्याची असायच्या. तर जेव्हा गेले तेव्हा माझ्या रस्त्यात जातानाच ते टांग्यातून गायब. 1908ला महाराज येऊन गेले, 10ला समाधी घेतली, 13मध्ये माझ्या वडिलांचा काकाचा जन्म आहे आणि 21व्या जी दगडाची खांब पडलेली बाई दाखवलेली आहे राजपूत बाईच्या अंगावर खांब पडलेली आहे ती माझी सख्खी आजी आहे. ते राजस्थान जयपूर नसून मलकापूर जुना तालुका होता, आता मोठा तालुका आहे. जयपूर म्हणून गाव आहे. आता तालुका मोठा असल्यामुळे तिथून 10 किलोमीटर जयपूर पडतो आणि माझ्याकडे महाराजांचा आजी पलंग पादुका ते त्यांच्या घोड्याचे खोगीर आणि हे आम्ही 3 पिढ्यापासून चांगले जपून ठेवले आणि त्या जपून ठेवल्यानंतर लोकांना हे जेव्हा चरित्रकोशमध्ये आलं 417 किंवा जयपूर हे राजस्थान नाही, हे इथं महाराज स्वतः गेले, पादुका गेले, 3 दिवस झोपलं तो पलंग वगैरे. पण लोकांच्या आग्रह असताना ह्या पादुका बाहेर काढल्या. लोकांचं म्हणणं आहे की ह्या पादुका म्हणजे साध्या पादुका नाही आहेत. संत गजानन महाराज एक साधी हस्ती होती. त्यांनी ह्या तुमच्याकडे म्हणजे विचार करून तुमच्या घरी पादुका दिल्या. ह्या पादुका म्हणजे एक वेळा श्रीकृष्णाने जशा उद्धवाला दिल्या होत्या, रामाने जशा भरताला दिल्या होत्या, तशा ह्या कलियुगात महाराज तुमच्या घरी येऊन ह्या पादुका त्यांनी दिल्या. म्हणजे साध्या हे नाही. आणि तुम्ही आता 100 वर्ष तुमच्या पुरत्याच ठेवल्या. तुम्ही ह्या बाहेर काढा, लोकांना त्याचा दर्शन घेऊन मागू द्या काय मागायचं ते. आणि मग 2008पासून हळूहळू मी ह्या 18 वर्षापासून पादुका बाहेर येतो. ज्या लोकांचं आमंत्रण काल जोशींमुळे योग आला आज म्हणजे भोपाळच्या सगळ्या भक्तांना गुरुवारी आज त्याचं दर्शन झालं. म्हणजे आज यांचं पूर्ण जे काय समजा यांनी महाराजाची जी कृपा आहे समजा गुरुवाराच्या निमित्तानं यांचं आज सगळं दर्शन मिळालं झालं. जय गिरी. नमस्कार, मी विलास बुचके. जेव्हा मला गिरीशजींनी सांगितलं की अशा पादुका
आलेले आहे रतलामला मग शुजालकडून भोपाळला येणार आहे. आम्ही म्हटलं आमचं भाग्यच आहे की आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला वर्षातनं 2दा जातो. त्यांच्या पादुका जर भोपाळला येतात त्याच्याहून चांगलं काय होऊ शकतं. तर आम्ही म्हटलं की हा कार्यक्रम महाराज समाजमध्ये घेतला पाहिजे, कारण की दुसऱ्या जागेत तर कार्यक्रम होतच राहतात, पण महाराज समाजमध्ये आमचं गजानन महाराजांचंही मंदिर आहे. म्हणून आमची अशी इच्छा होती की या पादुका इथे आल्या तर आम्हा सगळ्यांना त्याचा दर्शनाचा लाभ मिळेल. तर आम्ही लोकांनी ते व्हॉट्सअपवर सगळ्यांना सूचना दिली. इतक्या कमी सूचनेवरही जास्तीत जास्त लोक इथे आले आणि देशमुख साहेबांनी इथे आले. आम्ही त्यांचाही खूप धन्यवाद.